भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात चांगलंच वादळ उठलं होतं। काल संतोष देशमुख यांच्या लेकीला भगवानगडाचा उंबरठा झिजवावा लागलाय। नामदेव शास्त्रींकडे पुरावे देऊनच या मुलीनं चापटीची किंमत ही जीवापेक्षा मोठी आहे का असा परखड सवाल या लेकीनं महंतांना विचारलेला आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पुरोगामी महाराष्ट्रात सध्या काय चाललंय असा सवाल आता उपस्थित केला जातोय। एकीकडे बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कायदा व्यवस्थेचे 3-13 वाजलेत। आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे असं सर्व स्तरातून मागणी होतीये, पण दुसरीकडे मारेकऱ्यांना पाठीशी घालण्याचे प्रकार देखील सुरू झालेले आहेत। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलेल्या विधानामुळे वादळ उठलं होतं। काल मयत संतोष देशमुख यांच्या लेकीला भगवानगडाचा उंबरठा झिजवावा लागलाय। नामदेव शास्त्रींकडे पुरावे देऊनच वैभवीनं चापटीची किंमत ही जीवापेक्षा मोठी आहे का असा परखड सवाल तिनं महंतांना विचारला। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची मानसिकता आपण समजून घ्यायला पाहिजे होती असं वादग्रस्त वक्तव्य महंत नामदेव शास्त्री यांनी केलं होतं। तसंच या घटनेत वंजारी समाजाला लक्ष करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं। पण याच पार्श्वभूमीवर देशमुख कुटुंबियांनी भगवानगडावर जाऊन आरोपींची गुन्हेगारी कृत्य आणि त्यांच्यावर दाखल असलेली कलमं आदी संबंधी नामदेव शास्त्रींसमोर पुरावे सादर केले। यावेळी आपण माझ्यापेक्षा खूप मोठे आहात, तमाम भक्तांचे गुरु आहात, पण आपण केलेलं विधान हे आम्हाला पटलं नाही अशा शब्दात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुख हिनं भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींना ऐकवलं। यावेळी वैभवी देशमुख हिनं नामदेव शास्त्रींच्या आरोपींची कड घेण्याच्या भूमिकेवर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे। तुम्ही महंत आहात, महाराज आहात, आमचे गुरु आहात, तुम्ही खूप मोठे आहात, मी तुमच्या पुढे खूप लहान आहे। फक्त मला एवढंच वाटतं की तुम्ही म्हणालात देशमुखांनी चापट मारल्यामुळे आरोपींनी कृत्य केलं, त्याची मानसिकता समजून घ्या। महाराज, माझ्या बापाच्या अंगावर अशी एकही जागा नाहीये जिथं आरोपींनी मारलं नाही। त्यांच्या अस्थिवेळी केवळ 3 हाडं मिळाली। आमची मानसिकता कोण समजून घेणार असा भावनिक पण तितकाच काळजाला भिडणारा सवाल वैभवीने शास्त्रींना विचारला। माझ्या वडिलांचे फोटो आजही आम्हाला पाहू वाटत नाही। त्यांची हत्या कशी झाली, आरोपींनी ते कृत्य किती निर्धास्तपणे केलं अशी संपूर्ण घटना समजून घ्यायला पाहिजे होती आणि नंतर वक्तव्य करायला पाहिजे होतं असं सांगत अप्रत्यक्षपणे शास्त्रींवर नाराजी व्यक्त केली। माझ्या वडिलांनी कधीही जातीयवाद केला नाही। आमची जमीन कसतात ते पण वंजारीच आहे, त्यांचे आडनाव मुंडे आहे। माझा बाबा दलितांना वाचवण्यासाठी गेला होता, त्यांनी कधीही जातीयवाद केला नाही। न्याय मिळवण्यासाठी आणि न्याय मागताना जातीचे वेगवेगळे फाटे का फुटतायत? प्रश्न पडतो की कुणाच्या मदतीला जाणं आणि न्यायासाठी बोलणं हा पण गुन्हा आहे का असा सवाल वैभवीने शास्त्रींसमोर केला। मला एवढं वाटतं की जसं तुम्ही म्हणलात एका चापटीचं त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली। आज माझ्या वडिलांच्या अंगावर आज आम्ही फक्त न्यूजला ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके वार झाले, त्यांची अशी एकही अवयव नाहीये की तो शाबूत होता। त्यांचे जर आता मी घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थिमध्ये 3 हाडे निघतायत, तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल? ते ज्यांचे फोटो आहेत ते आज आम्ही आज सुद्धा बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये, त्याचं इतकं दुःख आहे। फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्याचं मागचं कारण काय, ती घटना कशी जशी मागाशी तुम्हाला चाचाने सांगितली, तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य ते करा। काहीही बोललेलं नाही, मी तुमच्या पाठीमागे आहे। हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम आहे। तुम्ही जर भगवानगडाची शिक्षा तुम्ही तुमच्या बाजूने, माझा जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहे, अनेक वेळा दौरे झालेले म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल। तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेलं आहे, मी गुन्हेगाराच्या पाठीमागे नाही, फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे। बाबा, मला पण तेच वाटतं की जी ही वृत्ती आहे जी गुन्हेगारीची आहे त्याच्यामुळे आज माझ्या वडिलांची हत्या झाली आहे। फक्त ती जी वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायची आहे आणि आमचं म्हणणं हे आहे की आरोपींचं ज्यांना समर्थन करायचं त्यांनी निश्चित करा, आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीत, पण याच्यामध्ये कुठे जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीची पाठराखण करायचे तेच जातीवाद काढतायत। माझ्या वडिलांनी जसं मला समजतंय तसं माझ्या वडिलांनी कोणतं जातीवाद केला नाहीये।
आता सगळ्या चाचाने सांगितलं की आमचे शेतकरी सुद्धा हे वंजारी हेच आहेत, त्यांचं सुद्धा अन्न मुंडेच आहे. पण आम्हाला एक असं याची खंत वाटते की जो माणूस जसं दलितांना वाचवण्यासाठी गेला, त्यांनी कधी जातीवाद न केला, त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे फाटे का फुटतात. आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे, आमचं गाव सुद्धा या दुःखात विसावू शकलं नाही. पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो, कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय, म्हणजे आता प्रश्न पडतो की कुणाला वाचवायला जाणं हा पण आपला गुन्हा आहे का. म्हणून ही जी घटना घडली ती नंतर घडू नये यासाठी आम्ही फक्त न्याय मागतो. आमची अपेक्षा हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे.